कोल्हापूरच्या अंबाबाई देवीच्या इतिहासाविषयी चुकीची माहिती असल्याची माहिती। पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीच्या वेबसाईटवर चुकीची माहिती। तब्बल 13 वर्षांनंतर प्रकार उघडकीस। जुना राजवाडा पोलिसांकडून देवस्थान समितीला खुलासा करण्याच्या सूचना। भंडाऱ्यासह गोंदिया नागपूर ऑटो संघटनेचा बेमुदत संप। ट्रॅव्हल्स चालकांच्या मनमानी कारभारामुळे ऑटो चालकांवर उपासमारीची वेळ। मुंबईमध्ये 330 किलोमीटर मेट्रोचं जाळं तयार होत आहे। मेट्रो 3 ऑक्टोबर पर्यंत कार्यान्वित होणार। मुख्यमंत्री फडणवीसांकडून विश्वास व्यक्त। स्वच्छ भारत सर्वेक्षणाच्या अंतर्गत सासवड नगर परिषदेला पुरस्कार। माजी आमदार संजय जगताप यांच्याकडून नगर परिषदेचं कौतुक। राज्याच्या नगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ, सासवड नगर परिषदेचे मुख्याधिकारी डॉक्टर कैलास चव्हाण यांनी स्वीकारला पुरस्कार। इंदापूर नगर परिषद स्वच्छ सर्वेक्षण 2024 मध्ये देशात 5व्या तर राज्यामध्ये पहिल्या क्रमांकावर। कचरामुक्त 3 स्टार आणि ODF प्लस मानांकन। फटाके फोडत पेढे वाटून आनंद साजरा केला। हिंगोलीमध्ये इंटरनॅशनल स्कूलच्या वसतिगृहामधील विद्यार्थ्यांना खरुज सदृश आजार। बाळापूर ग्रामीण रुग्णालयामध्ये उपचार सुरू। विद्यार्थ्यांची संख्या वाढण्याची शक्यता। गोंदिया जिल्ह्यामध्ये 42,000 हेक्टर क्षेत्रावर भाताची रोवणी। 6 जुलैपासून पावसाला हजेरी लावल्यामुळे भाताच्या रोवणीला वेग। धान खरेदीसाठी 30 जुलैपर्यंत मुदतवाढ। धान खरेदीची मुदत वाढवल्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा। अतिरिक्त 1 लाख क्विंटल धान खरेदी करण्याचं लक्ष्य। जालना जिल्ह्यामध्ये बोगस पीक विमा काढण्याचे प्रकार। पीक विमा अर्ज भरताना खोटी माहिती दिल्यास संबंधित अर्जदाराचा आधार क्रमांक ब्लॅकलिस्टमध्ये टाकण्यात येणार। गंभीर स्वरूपाचा गुन्हा दाखल करण्याचा देखील इशारा। जालना जिल्ह्यामधील 10 मंडळांमध्ये मागील 2 दिवसांमध्ये अतिवृष्टी। शेकडो हेक्टर क्षेत्रावरील पिकांचं नुकसान। पंचनामे करून नुकसान भरपाई देण्याची शेतकऱ्यांची मागणी। पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठामध्ये विद्यार्थ्यांचं आमरण उपोषण। कायद्याच्या विद्यार्थ्यांना कॅरी ऑन पद्धत लागू करून पुढच्या वर्गामध्ये प्रवेश देण्याची मागणी। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामधील बिल्डा ग्रामपंचायत असलेल्या भीमवाडी या गावाला पक्का रस्ता नाही। चिखलामधून वाट काढत विद्यार्थ्यांना जावं लागतं शाळेत। पक्का रस्ता करून देण्याची मागणी। सोलापूरच्या करमाळ्यामधील शिष्यवृत्तीधारक विद्यार्थ्याची बैलगाडीमधून जंगी मिरवणूक। विद्यालयामध्ये विद्यार्थ्याचा मान्यवरांकडून सत्कार। अकोला शहरामधल्या कृषीनगरमध्ये वर्चस्वाच्या वादातून 2 गटांमध्ये वाद। वादामध्ये 8 जण जखमी। अटकेमधील 7 आरोपींची धिंड काढत पोलिसांकडून कृषीनगरमधील दहशत मोडीत काढण्याचा प्रयत्न। उर्वरित आरोपींचा पोलिसांकडून शोध सुरू। पंढरपूरमधील चंद्रभागेच्या पात्रामध्ये बुडून 3 महिला भाविकांचा मृत्यू। 2 महिलांचे मृतदेह सापडले। एका महिलेचा शोध सुरू। पाण्याचा अंदाज न आल्यामुळे दुर्घटना घडल्याची माहिती। मातृत्व हिरावलं म्हणून सासरच्यांनी विवाहितेला घराबाहेर काढलं। छत्रपती संभाजीनगरमध्ये घडली हृदयद्रावक घटना। पती संदीप बोराडे, सासरे आणि अन्य 2 महिलांच्या विरुद्ध गुन्हा दाखल। आणि एक महत्त्वाची